मोठा परिवार आहे, आई-बाबा हे सगळं एकत्र कुटुंब असताना सुद्धा आपल्याला स्वतःसाठी 1 तास वेळ देता आणि मॅनेज करता. आम्ही असं ऐकलंय, पूजा मॅम हे एक मुलगी, 2 मुलांची आई आहे आणि ती स्वतः सकाळी पहाटे 4:30 ला उठून स्वयंपाक बनवते असं आम्ही ऐकलंय. हे मॅम खरं आहे का? हो सर, राइट आहे सर. येस. हे हे का आणि ॲक्चुअली कशासाठी? का आपल्याला हेल्दी राहावं वाटतंय? येस. मी सकाळी 5ला सर घर सोडतो. माझा सकाळी 7चा जॉब आहे गोरेगावला. मी बेलापूरहून अपडाऊन करतो गोरेगाव. त्यामुळे मला सकाळचा टिफिन लागतो. पण मी जे सकाळी कॅन्टीनला जाऊन जो नाश्ता करायचो ₹60-70 चा, तो आता माझा या सकस संतुलित आहारामुळे बंद झालेला आहे. खरंय, खरंय सर. अगदी खरं आहे आणि मग मुद्दाम मी हा प्रश्न विचारला कारण एनर्जेटिक कपल आहे. उभरते तारे आहात आपण या फिटनेस फॅमिलीमधले आणि यंग कपल आणि म्हणजे ठराविक वयाच्या टप्प्यामध्ये पर्यंत लोकं कष्ट करत असतात. पण आपण अगदी तरुणपणापासून इतके राबताय. पण स्वतःसाठी सुद्धा हेल्थ कॉन्शियस आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि आजच्या या दिवशी आपण वर्कआउट गाईड केलात. अगदी स्वामींच्या ब्रह्मांड नायकाची आराधना करत आपण कूल डाऊन केलं. इतकं सात्विकता वाटत होती या कॉलवरती आणि खूप प्रसन्न वातावरण करून टाकलंत आणि पूजा आणि प्रसाद या दोघांनी मिळून आम्हाला अगदी म्हणूया असं की सात्विकतेचं वातावरण दिलं आणि स्वामीबळ असंच आपल्या पाठीशी आयुष्यभर राहणार आहे. सर, मला एक सांगायला आवडेल आणि की आपण जोडून आहात त्यामुळे आम्ही नक्की आनंदी आहोत. पण आपण नवीन मेंबर्सला काय सल्ला द्याल? सर कसं माहितीये का, आज भरपूर लोकं खूप काही गोष्टी आपल्या आयुष्यात करत असतात. पण आपल्या तब्येतीकडे लोकं काळजी करत नाही, तब्येतीकडे लक्ष देत नाही. आम्हाला वेळ नसतो, आम्ही वर्कआउट करू शकत नाही, असं तसं जे काही सांगतात. पण खरोखर त्यांनी ह्या दिवसाभराची सुरुवात जर अशी तासभर आपल्या स्वतःसाठी जर दिली, तर येणारे जे पुढचे 23 तास असतात, ते फार चांगल्या पद्धतीने जातील. त्यांची लाईफ ही आणि इव्हन त्यांचं आरोग्य हेल्दी राहील, प्रॉपर राहील. ते स्वतः चांगले राहिले, तर ते समाजासोबत, आपल्या कुटुंबासोबत, इतर सगळ्या बाबींसोबत सगळे चांगले राहू शकतात, असं मला सजेस्ट करायचं. अगदी खरं आहे सर. सर एक प्रश्न आपण व्यायाम करत आहात, वर्कआउट करत आहात, वेळ देऊन करता ऑनलाईन, ऑफलाईन जसं आपल्याला शक्य आहे तसं वर्कआउट करत आहात. आपण न्यूट्रिशनही घेत आहात आणि तर नेमका काय फायदा होतो? काय फायदा होतो आहे आपल्या वर्कआउट करण्याचा आणि न्यूट्रिशन घेण्याचा? न्यूट्रिशन नाही घेतलं तर चालणार आहे का? काय वाटतं? नाही सर, वर्कआउट हा आपला जस्ट म्हणजे आपल्याला आपण प्रॉपर आपले बॉडी मूव्हज होतात, सगळ्या गोष्टी होतात, जी. कबूल आहे, हे 20% आहे. पण आपला जो सकस संतुलित आहार आहे, हा 80% आपल्या बॉडीमध्ये काम करतो. वर्कआउट हे सर. सगळे करतात. त्याच्या आधी पण मी जिमला जात होतो, कर्लिंग उचलत होतो, डंबेज उचलत होतो. पण ह्याचा काही फायदा नाही. आपला हा मेन सकस संतुलित आहार आहे सर. खरं आहे सर. आपली आरोग्य संजीवनी आहे, आपली जीवन संजीवनी एक प्रकारचं मिरॅकल आहे या सृष्टीवरचं आणि आपला सकस संतुलित आहार म्हणजे आणि नक्की एनर्जेटिक फील होतं यामुळे आणि आपण आता अगदी या तरुण वयामध्ये ही छान फॅमिली जॉइन केलेली आहे आणि त्यामुळे नक्की आपली छोटी पिलं सुद्धा हे फॉलो करणार यात शंकाच नाही. कारण Yes. घरामध्ये तसं वातावरण तयार होऊन जातं आणि तुम्ही दोघे खरंच कोऑपरेटिव्ह आहात. खूप छान आहात. आपल्या सिस्टमला मिळालेले एक लाभलेले तारे आहात, हिरे आहात आणि आई-वडील आपल्याला जन्म देतं. पण अगदी. आपल्याला आई-वडीलही आपल्याला चांगल्या मार्गाने नेतात. पण ही जी आम्ही फॅमिलीज पाहिलेली आहे, हे प्रत्येक जण आपल्याला कोऑपरेट करणारं असतं. कुठे काही आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतात किंवा काही आपल्याला अडचणीमध्ये काही जायचं असतं, त्यावेळेला आपल्याला ही लोकं मार्गदर्शन करतात. हे असं कुठेच मिळत नाही. आपल्या अगदी खरं आहे फॅमिलीत सर. आपण कोणाशी कुठल्याही गोष्टी मनापासून बोलू शकतो. त्याच्यावरती ते लोकं आपल्याला काही गोष्टी सजेस्ट करतात, काही गोष्टी सांगतात. आपल्याला असं नाही की आपल्याला सगळंच येतं. आपण सगळ्यांकडून, समोरच्यांकडून पण काहीतरी शिकायचं असतं. नक्की, नक्की. खरं आहे सर. आपल्याकडे प्रमिता मॅम आहे, सागर सरांसारखी व्यक्ती आहे, जी स्वतः मंत्रालयामध्ये काम करते आणि ती व्यक्ती सुद्धा स्वतःसाठी 1 तास वेळ देते आणि इतरांना आरोग्य देण्याचं काम करत आहे. सर, आपण स्वतःसाठी आरोग्य कमवण्याचं काम करत आहात.